दैनिक बाजारभाव, कृषी वार्ता आणि हवामानाचा अंदाज यासाठी आजच सबस्क्राईब करा आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलला आणि प्रेस करा बेल आयकॉन आमचे नवनवीन व्हिडिओज पहा। तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलमध्ये। आपण पाहतात आम्ही कास्तकार प्रस्तुत कृषी सल्ला। तर कृषी सल्ला या अंतर्गत आपण आज पाहणार आहोत ऊस या पिकासाठीचा पूर्व हंगामी व सुरू ऊस व्यवस्थापन आणि त्याबाबतचा सल्ला। तर पूर्णपणे माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, कृपया चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओ खाली असलेले सबस्क्राईबचे लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला येणारी घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेती आणि मनोरंजन तसेच सरकारी योजनांच्या बातम्या मिळत राहतील। तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत पूर्व हंगामी ऊस व्यवस्थापन कसे करावे त्याबाबत। तर पूर्व हंगामी ऊसातील आंतरपिकाची अवस्था पाहून ही काढणी करायची आहे आपल्याला आणि त्यानंतर 12 ते 16 आठवडे झालेल्या ऊसाला नत्राचा तिसरा हप्ता द्यावा। याकरिता हेक्टरी 34 किलो नत्र म्हणजे नायट्रोजन म्हणजेच युरिया, जवळपास 74 किलो युरिया हा देणे अपेक्षित आहे। यानंतर आपण पाहणार आहोत सुरू ऊसाचे व्यवस्थापन। तर त्यासाठी ऊसाची लागण सलग सरीमध्ये 2 ओळीतील अंतर मध्यम जमिनीसाठी 100 ते 120 सेंटीमीटर व भारी जमिनीसाठी 120 ते 150 सेंटीमीटर ठेवून करायचे आहे, अथवा 75 ते 150 सेंटीमीटर किंवा 90 ते 180 सेंटीमीटर हा पट्टा ही सुद्धा आपण पद्धत वापरू शकतो। आणि ही पूर्ण बातमी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर सुद्धा वाचू शकता। तर लागणीसाठी कोयम 065 म्हणजेच फुले 265 ही जी जात आहे ऊसाची, त्यानंतर नीरा आणि नवीन पूर्वप्रसारित वाण MS 10001, त्यानंतर फुले सावित्री आणि कोसी 671 या वाणांची तुम्ही निवड करू शकता आणि हीच आपल्याला याचीच निवड करायची आहे। त्यानंतर लागणीसाठी दोन डोळ्यांच्या टिपरीचा वापर आपल्याला करायचा आहे। तर कास्तकार बंधूंनो, हा होता ऊस पिकासाठीचा कृषी सल्ला। तर आपल्याला हे सदर कसे वाटले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर आपल्या प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। हा कृषी सल्ला डॉक्टर प्रमोद चौधरी आणि डॉक्टर मृणाल अजोतीकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ संशोधन केंद्र पाळेगाव यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे। तर जर तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक नवनवीन अपडेट्स हवे असतील, त्याचप्रमाणे राजकीय बातम्या आणि मनोरंजन, त्याचप्रमाणे सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर कृपया आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ खाली असलेले सबस्क्राईबचे लाल बटन दाबून बाजूला येणारी घंटी दाबायची। तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, नमस्कार आणि जय महाराष्ट्र।